म्हणजे उत्पादन खर्च तर आपला कमीच होतोय, हो दुसरीकडे उत्पादकता कमीत कमी 40% ते 50% वाढते. 300% वाढते आणि 10 टन जर ऊस नाही वाढत होता तुम्हाला पैसे देऊ नका, गॅरंटी. गॅरंटी देत म्हणजे हा चमत्कारच म्हणायचा. चमत्कार झालाच आहे. जात असो. आत्महत्या कमी होतील. बर आमचा उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 1,00,000 रुपये एकरी मिळाले पाहिजे. जसं ब्युटी कॉटनचं झालं, बरोबर. सुरुवातीला कुठे तयार नव्हतं, पण जेव्हा 5-10% लोकांनी वापरलं त्याचं पीक जोमाने आलं त्या लोकांना वाटलं की त्यामुळे हे कामाचं आहे. त्यामुळे पहिल्या वर्षी 10,000 रुपये आणि नंतर दरवर्षी फक्त मेंटेन करण्याकरता आणि मार्गदर्शन करता आमचे जे काही खर्च आहेत, मेसेज आला म्हणजे कॅल्क्युलेशन प्रमाणे, सेटलेट प्रमाणे, किंवा अरे हे पाऊस पडायची शक्यता आहे सोमवार संध्याकाळी 6 वाजता, तर आम्ही आपले जेवढे शेतकरी आहेत त्यांना अलर्ट दिला की तुमचं धान्य तुम्ही वाळवताय घरात येऊन ठेवा. बर 4 दिवसांनी पाऊस पडला सगळं धान्य वाचलं, कारण विषमुक्त शेती असणार आहे. बरोबर. तुम्ही ऊस घ्या नाही तर भाजीपाला घ्या नाही तर फळं घ्या, त्याच्यामुळं निर्यातीला तुम्हाला वाव मिळणार आहे. तर शेतकऱ्यांचं याच्यामुळे इतकं भलं होणार आहे. 5-10 हजार रुपये काही नाही हो, फार एवढ्या मागे कमी फार मागे खर्चामध्ये एवढे फायदे, तर मग हे टेक्नॉलॉजी आपण भारतभर आतापर्यंत का देणार पसरली? ना. कशाला सरकार, तुम्ही या ना एकत्र, साखर कारखाने काढले ना कोऑपरेटिव्ह फॅक्टऱ्या, बरोबर. शेतकरी एकत्र आले. नमस्कार, ॲग्रोन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ऊस शेतीमध्ये सध्या क्रांती घडते. ऊसाची उत्पादकता जवळपास 40 ते 50% वाढली आहे आणि ऊसाचा उत्पादन खर्च 25 ते 30% कमी झालाय. यामुळे काय होतंय, तर शेतकऱ्यांचं, ऊस उत्पादकांचं उत्पन्न वाढतंय. आता हे आपल्याला आपल्या इतर पिकांमध्ये करणं देखील शक्य आहे. म्हणजे आपला कापूस, सोयाबीन असेल, डाळिंब असेल, या सगळ्या पिकांमध्ये आपल्याला उत्पादन वाढणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं शक्य आहे. मग हे नेमकं कसं करता येईल, तर आपल्याला शेतामध्ये AI क्रांती घडवून किंवा AIचा वापर करून हे घडणं शक्य आहे. मग नेमकं हे AI काय आहे, त्याच्या मॉडेलने नेमकं उत्पादन कसं वाढतं, उत्पादन कसं वाढतं, हेच आज आपण समजून घेणार आहोत. आणि आपल्याला हे AI मॉडेल समजून सांगण्यासाठी आपल्यासोबत जे ह्या क्रांतीचे, तसं पाहिलं तर जनक म्हणता येईल, आपले प्रतापराव पवार सर आपल्यासोबत आहेत. सर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती याचे विश्वस्त आहेत, तसेच सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष देखील आहेत. सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर पहिला प्रश्न हाच आहे की ऊसामध्ये जी क्रांती घडते, शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आणि उत्पादन वाढतंय, हो. ते नेमकं कसं शक्य झालंय? काय आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता हा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो विषय आहे याच्यामध्ये एक ध्यानात घ्या की म्हणजे तुमच्याकडे जर माहिती भरपूर असेल अनेक अंगाने, बर जसं पूर्वी पंचनीती होती. पंचनीती म्हणजे काय, 5 लोकांच्या 10 डोळ्यांच्या नजरेतून ती गोष्ट जाते बर आणि मग त्यातलं तुम्हाला असं वाटतं असं केलं पाहिजे, त्याला वाटतं असं वाटतं, मग हे 5ही दृष्टिकोन तुम्हाला एकत्र मिळतात आणि तुमचा निर्णय हा सर्वोत्तम ठरतो. अच्छा. तसं मी 1,00,000 शेतकऱ्यांचा अनुभव एकत्र केला आणि त्यातलं सार काढलं, किंवा जाधवाच्या शेतामध्ये अशी परिस्थिती, अशी म्हणजे एवढं पीक पाणी, इतकं पडे काय धमकं आणि त्याच्यातनं काय उत्तम येण्याकरता काय केलं पाहिजे. अच्छा. तर ते जे मार्गदर्शन देतं त्याचं सगळं पृथक्करण करून, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बर त्यामुळे तुम्हाला अतिशय अचूक, योग्य, वेळेवर हे तुम्हाला सूचना मिळतात. बर त्याचा परिणाम शेतकऱ्याचा निर्णय घेण्यामध्ये, किंवा आम्ही त्याला सांगतो की बाबा अरे हे कर, हे करू नको, एवढंच कर, तंबाखू जास्त करू नको वगैरे, हे आम्हाला सांगणं सहज शक्य होतं. आणि हा प्रयोग आपण बारामतीमध्ये तर केलाच, तर लोकांनी लाखो लोकांनी पाहिलेला आहे. पण आपण 1,000 शेतकऱ्यांमध्ये आपण हा प्रयोग यशस्वीपणे केल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आणि शेतकऱ्यांचा विश्वास खूप वाढलेला आहे. बरोबर. आता हे सगळीकडे व्हायला पाहिजे. अच्छा. नेमकं सर हे आम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगाल काय की नेमकं हे कसं काम करतं, म्हणजे उत्पादकता वाढवायची म्हणजे नेमकं याच्यातून काय मार्गदर्शन मिळतं, काय आपल्याला अलर्ट्स मिळतात? आता कसं आहे, आता धरून जर हे त्याचं शेत आहे, बर तर त्या शेताच्या मातीचा नमुना घ्यायचा आणि तो आपल्या ट्रस्टमध्ये पाठवायचा. त्याचं ते पृथक्करण करून त्याच्यामध्ये काय काय आहे, काय काय नाहीये याचा अभ्यास करतो. बर म्हणजे जसं आपले वैद्य नाडी बघतात, तुमची नाडी वेगळी, माझी नाडी वेगळी आहे, बरोबर. आपण दोघे पुरुष आहोत, तसं ह्या नाडी परीक्षण केल्यासारखं ते परीक्षण करतं आणि ते ठरवतं की बाबा याच्यामध्ये हे पद्धतीने काम केलं पाहिजे. अच्छा. मग तुम्हाला ते तुम्ही लागवड केली की तुम्हाला पहिल्यांदा आपण एक रोबो देतो मुद्दाम, की ज्यामुळे तुमचा वेळ वाचावा, महिना 15 दिवस, आणि तुमचं जे बीज आहे तेच मजबूत आहे. अच्छा. ते बारामतीमधनं किंवा अशा अनेक आपण हे तयार केले नर्सरीज,
ज्याच्यातनंही तुम्हाला रोपं मिळू शकतील. ती पहिली गोष्ट झाली. तुमच्या जमिनीच्या ह्याच्याप्रमाणे काय म्हणायचं प्रकृतीप्रमाणे आपल्याला त्याच्यात आता त्या गोष्टीवर आपल्या शेतावर आपल्याला लक्ष ठेवता येतं. प्रत्येक एकरावरती आपलं लक्ष ठेवता येतं. अच्छा. आणि त्यामुळे त्याच्या जन्मापासून ते तोडेपर्यंत बर आपण त्याच्यावर नजर ठेवत असतो. त्याला शेतकरी सतत रोज सांगतो. त्याच्या ऍपवरती हे रोज येतं. बर आता म्हणजे इतपत आहे की साधारणपणे आतापर्यंत आम्हाला सवय की 3 महिन्यांनी खत टाका, 2 महिन्यांनी खत टाका असं आम्हाला विद्यापीठाने सांगितलेलं आहे. हो. माणूस खत टाकतो. मग त्यांनी फक्त विचारायचं आहे की बाबा आता मी साधारणपणे 2-3 महिन्यांनी खत टाकतो, आता टाकू का? मग ते पृथक्करण करतं. अच्छा. आणि ते सांगतं की नाही याचं पोट भरले टाकू नको. बर आता पाणी जमीन वरनं थोडीशी सुकली आहे तर साहजिकच त्याला पाणी दिलं पाहिजे. तो विचारतो ऍपवरती की मी पाणी देऊ का शेताला? तर ते पृथक्करण नाही याच्या पोटात पाणी आहे, आता पाणी नको, 4 दिवसांनी संध्याकाळी 6 वाजता 11,362 लिटर पाणी दे. लिटर मध्ये बोलतो ते. अच्छा, एवढं डिटेल मध्ये लिटर मध्ये बोलतो. बर आणि तुझा पंप जर अर्धा इंचाचा असला तर 1 तासभर चालव. तुझा 1 इंचाचा असला तर अर्धा तास चालव. बर ते कॅल्क्युलेट करते. अच्छा. आणि त्यामुळे पाण्याचं एक थेंब वाया जात नाही, खताचं एक ग्रॅम वाया जात नाही. म्हणजे खताचं पण असं सांगतं का? हो, खताचं सांगतो तुझं पोट भरले खत टाकू नको म्हणून. बर आणि जेव्हा ऊस असा वाढतो त्यावेळी त्याला भूक लागते. तो मेसेज आपल्याला मिळतो. अच्छा. त्याला मी सांगतो की आता खत आणि पाणी दे त्याला थोडंसं, त्याला भूक लागली. बर म्हणजे ते आम्ही एखाद्या तुमच्या हॉस्पिटलमधले ICU म्हणतो ना, इंटेन्सिव्ह केअर युनिट, किंवा त्यातल्या जसं आपण पेशंटवर पूर्ण कंट्रोल ठेवतो, त्याच्या BP किती आहे, अमुक कसं आहे, डमकं कसं आहे, आणि आपण तसं आमचा हा ऊस आमच्या ICU मध्ये आहे. अच्छा. त्यामुळे त्याला मी आजारीच पडू देत नाही. बर त्याच्यावर ताण जो पडतो, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, तो पडू देत नाही. त्यामुळे तो ऊस टन वाढत जातो. त्याचा परिणाम तुम्हाला 85 टनापासून 150 टन ऊस मिळाला 12 महिन्यामध्ये. 12 महिन्यात? हो, 18 महिन्यात नाही, 12 महिन्यात. आणि उदाहरणार्थ 1000 लोकांना सिद्ध झाले, 12 मध्ये ट्रस्ट मध्ये झालंय. अच्छा, म्हणजे आपण शेतकरी जाऊन तिथं बघू शकतात हा सगळा प्रकार? हो हो, आम्ही जेव्हा मुलाखती घेतो, गावोगाव जाऊन त्या लोकांना समजावून सांगतो. कारण लोकांना काय होतं की त्यांना कळतं की चांगलं आहे, पण नक्की काय, मग त्यांच्या काही शंका असतात. मग आम्ही काय म्हणतो, ओ थोरात तुम्ही जाऊन समजावून सांगा. जेव्हा थोरात शेतकरी जेव्हा बोलतो त्या शेतकऱ्याला ते पडतं की अरे बाबा हे बरोबर, ठीक आहे आपण करूया. ही मानसिकता ते शेतकऱ्याची मानसिकता, त्याच्याकडे धोका घ्यायची त्याची परिस्थिती नाहीये, त्याचं उत्पन्न अतिशय कमी आहे. त्यामुळे तो बघतो किंवा जाधव शेतात होतं का, झाले मग मी करतो. जसं ब्युटी कॉटनचं झालं, सुरुवातीला कुठे तयार नव्हतं, पण जेव्हा 5-10% लोकांनी वापरलं आणि त्याचं पीक जोमाने आलं, त्या लोकांना वाटलं की त्यामुळे हे कामाचं आहे. आमच्या बाबतीमध्ये हीच परिस्थिती आहे. आता महाराष्ट्रातील शेतकरी तर पुढे यायला लागलेच आहेत, पण परपर्यंतचे पण शुगरसाठी येतात. आमचे आता तामिळनाडू, तुमचं UP या ठिकाणच्या मोठ्या शुगर फॅक्टरीचा ऍग्रीमेंट फायनल स्टेजला आलेला आहे. आणि त्यांनी पाहिलं आणि ते म्हणले की फारच छान आहे, आम्हाला पाहिजे. तर हरियाणा लोक आलेले आहेत, ओरिसामधून इन्क्वायरी आली. म्हणजे आता देशामध्ये ह्याच्या नोंद झालेली आहे असं मी म्हणू शकतो. आणि महाराष्ट्रात निश्चितपणे झालेली आहे. फक्त त्याला एक मोठ्या प्रमाणात करणं, जसं आता म्हणजे हे तुमचं वसंत शुगर संस्था, हे कारखाने, ह्याचं जे असोसिएशन ते, आणि त्यांनी ठरवलं की बाबा तुम्ही 1/3 खर्च करा. शेतकरी म्हणजे धरून जर 30,000 आहेत तर 10,000 शेतकरी काढायचे पर्यंत, साखर कारखाना 10,000 घेईल आणि VSA 10,000 त्यांना गिफ्ट देईल. अच्छा. हे 5,000 लोकांसाठी. म्हणजे काय होईल की हे आम्ही जे केलं ते जर 5,000 शेतकऱ्यांनी लावलं आणि ते तिथं सगळं महाराष्ट्रात दिसलं तर लोकांना दिसेल की बाबा रे ज्या अर्थी जाधवाकडे होतं म्हणजे माझ्याकडे व्हायला पाहिजे, त्यांना पटेल ते. आणि मग पुढच्या वर्षी सगळं महाराष्ट्र हे पीक लावू शकेल असं आमची खात्री आहे. बरोबर. आता सर, मूळ प्रश्न हा आहे की आपण समजा एवढं सगळं टेक्नॉलॉजी वापरून त्याच्यातलं खत किती द्यायचं, पाणी द्यायचं, हे सगळं आपण ते जाणून घेणार आहोत, त्यानुसार काम करणार आहोत. नाही केलंय काम, हा म्हणजे शेतकरी करणार आहे. तर नेमकी उत्पादकता किती वाढल्याचे आपल्याकडे निष्कर्ष आलेले आहेत? आपण 6 ज्या प्रकार ऊसाची बारामती आपण 1 एकराचे प्लॉट लावले. बरोबर. त्याच्यामध्ये एक नेहमीच्या पद्धतीने आणि एक आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम बुद्धीच्या खाली शेजारीच असे आपण 6 लावले. आणि आपलं जे कृषक हे जे प्रदर्शन असतं
आम्ही बरोबर 12 महिने आधी प्लॅन करून ते ऊस उभे केले अच्छा. आणि लोकांना दाखवले. तर हा ऊस जर समजा एक 10 फूट असेल तर आमचं 40 फूट आहे. बर, एवढा फरक कांड्या आहे? मोठ्या आहेत, जाडी दुप्पट आहे अच्छा. आणि त्याच्यामध्ये सुक्रोज ज्याच्या म्हणजे साखरेचं प्रमाण, ज्याच्याकरता साखर कारखाने ऊस विकत होतात ते अर्धा ते 1% जास्त आहे. म्हणजे साखर कारखान्यांना ऊस जास्त मिळाला, रेकॉर्डी जास्त मिळाली, शेतकऱ्याला पीक आणि या 6 ज्या प्रकार व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 85 ते 150 टन पेक्षा जास्त ऊस निघाला एकरात. काय सांगता, एवढं फरक पडला? त्यामुळे 120 टन धरा तुम्ही. बर. तर जो माणूस आता ज्या माणसाचं थोडं मी उदाहरण सांगतोय तो 40 टनाच्या वर कधी आयुष्यात कधी गेला नाही. बर. त्याला जर 120 टन मिळालं मिनिमम, आता मिळतं त्याला जास्त मिळेल. म्हणजे 40 टनावरून 120 टन? हो, आता उभं आहे पीक त्याचं. बर. आता पिकाची तोडणी पण झाली, माझ्याकडे टेप आहे त्याची. अच्छा. तर आणि त्याचा टीव्हीवर इंटरव्ह्यू पण झालेला आहे. आता 80 टन जास्त मिळाले, गुणे 3,000, 2,40,000. बरोबर. खताची बचत निम्मी 20,000, पाण्याची बचत निम्मी. म्हणजे तो शेतकरी म्हणतो साहेब मी आता दुप्पट शेती करू शकतो आणि 12 महिन्यात. म्हणजे हा चमत्कारच म्हणायचा. चमत्कार झालेलाच आहे. त्यामुळे जे पीक 2 वर्षामध्ये 2 पिकं घ्यायचे, एक ऊसाचं 18 महिन्यामध्ये आणि एखादं गव्हाचं, आता 3 पिकं घेऊ शकतात ते. हा वेगळा फायदा वेगळा. अच्छा. आणि हे सगळ्या पिकांचं उत्पादन आम्ही 40% सांगतोय, जे मिळाले आम्हाला ते 300% मिळालेलं आहे. अच्छा, म्हणजे उत्पादन तुमचं 40% वाढेल असं दावा करून 40 एवढं मोठं उत्पन्न 120 झालं. हा. आणि ती जमीन सुपीक नाहीये, थोडीशी पडीक आहे ती. अच्छा. चांगल्या जमीन काय होईल? म्हणजे चांगली जमीन असेल तर आणखीन उत्पन्न वाढलं असतं, हो. उत्पादन वाढलं असतं. हो, मात्र एक आहे त्याला ड्रिप इरिगेशन पाहिजे, कारण आम्हाला पाणी आणि खत हे कंट्रोल हे करायचं, नियंत्रित करायचं. नियंत्रित करावं लागेल. आणि हे सगळं ह्या जो म्हणजे थोडक्यात त्याला चमत्कारच म्हणता येईल. चमत्कार झालेला. याच्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च किती म्हटलं तुम्ही? अहो, पहिल्या वर्षी जेमतेम 10,000 रुपये एकराला. अच्छा. कारण त्याला ती जे हे लागतात, साधनं लागतात. हो. तर म्हणून आम्ही काय केलं, 25 हेक्टरचा एक ग्रुप तयार केलेला आहे हेक्टरवरती, आणि त्याच्यावरती हा खर्च वाटलाय. त्यामुळे पहिल्या वर्षी 10,000 रुपये आणि नंतर दरवर्षी फक्त मेंटेन करण्याकरता आणि मार्गदर्शन करता आमचे जे काही खर्च आहेत 5,000 रुपये एकराला पुढची 5-10 वर्ष. म्हणजे तुम्ही असं म्हणताय सर की जेवढे उत्पादन तुमचं वाढणार आहे त्यातल्या फक्त 2-3 टनांमधून तुमचा खर्च भरून निघणार आहे सगळा. आणि 10 टन जर ऊस नाही वाढला तुमचा, तुम्हाला पैसे देऊ नका, गॅरंटी देत. कारण 10 टन धरलं तरी 30,000 रुपये झाले, खताचे 5-10,000 रुपये झाले. 10,000 पहिल्या दिवशी वर्षी घातले तरी तो 40-50,000 रुपये मिळतात. पाण्याची बचत निम्मी झाली. बरोबर. असं कुठलाच व्यवसाय आहे की तुम्ही 1 रुपया घातल्याने तुम्हाला 100 रुपये मिळतात की 50 रुपये मिळतात? ते सिद्ध केलं इथे. आणि सगळे शेतकरी करताय, हे काही बारामती करता किंवा पवारात करता नाहीये, आपण सगळं महाराष्ट्रात केलेलं आहे. म्हणजे सर या मॉडेल मधून एक तर आपली खतांची बचत होणार आहे, पाण्याची बचत होणार आहे, म्हणजे उत्पादन खर्च तर आपला कमीच होतोय. दुसरीकडे उत्पादकता कमीत कमी 40% ते 50% वाढते. 300% वाढते. 300% मी 40% सांगतो किंवा गॅरंटी देतो. आम्ही बोलताना अतिशय कमी सांगतोय, अगदी कमीत कमी जे होईल ते आम्ही सांगतोय. का तर कोणाला असं वाटतं नाही बसून. आता ज्या माणसाला 40 टन 120 टन मिळालं तो नाचायलाच लागला. आता किती शेतकरी सर आता या प्रोजेक्ट मध्ये? आता 1000 शेतकऱ्यांना आपण प्रयोग पूर्ण केला. बर. महाराष्ट्रामध्ये. अच्छा. कारण कसं आहे, आणि मग त्यांना आपण जेव्हा आम्ही त्या गावामध्ये जातो, म्हणजे टीम जाते समजून सांगायला की जसं ड्रीप इरिगेशनच्या बाबतीमध्ये आप्पासाहेब पवार गावोगाव फिरले. हो. किंवा तुझं 100 लिटर ठिकाणी तुला 30-35 लिटर पाणी लागतं आणि पैसा तुझा वसूल होतो. पण हे शेतकऱ्याच्या हिताचं असं ते त्याला समजावून सांगायला त्याला काही वर्ष लागली, पण आता सगळीकडे लावलेलं आहे. बरोबर. आता एवढा फायदा दिसत असेल तर शेतकरी पळत येतील आता. हो, बरोबर. पण सर असं आहे की आता एवढं सगळं फायद्याचं जे काही मॉडेल आहे, हे मॉडेल तुम्हाला सुचलं कसं? मी नेहमी म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये काही पुस्तकांनी माझ्या आयुष्यात फार मोठा परिणाम केला, त्यातलं हे एक पुस्तक आहे. अच्छा, हे पुस्तक त्याच्या पाठीमागे आहे. काय दिल्लीमध्ये मला विमानामध्ये परदेशात जाताना किंवा देशात प्रवास करताना 2 तासाचा प्रवास आहे, त्यावेळी नेहमी पुस्तकं बरोबर येतो. त्या दिवशी मी विसरलो घाईमध्ये, आणि मग दिल्लीला ज्या एअरपोर्टला आलो पुण्याला येण्याकरता, तर 1 तास 1.5 तास आधी यावं लागतं, पुढे 2 तास फ्लाईट आहे, 3-4 तास करायचं काय? मग मी बुक स्टॉलवर फिरलो असा,
तर हे पुस्तकाचं माझं लक्ष वेधलं. अच्छा. आता त्यावेळी मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जी भारताची अतिशय जुनी नामवंत संस्था आहे त्याचा मी अध्यक्ष होतो. बर. आणि ते आता युनिव्हर्सिटी पण झाली त्याची, त्याचाही मी अध्यक्ष होतो. तर हे पुस्तक मी असं थोडं चाळल्यानं म्हणणार हे त्याला एखादं वेगळं आहे, मी विकत बसली होते. प्रवास वाचून काढलं 2 दिवसात. तर ते वाचलं तर माझी झोपच उडाली. कारण चीनने 2000 सालापासून 2008 सालात त्यांनी संबंधित जगातील तज्ज्ञ आणले बर. या विषयाचे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या लोकांना शिकवा. अच्छा. संपूर्ण त्याच्या भर दिला. शाळेपासून हा विषय सुरू केला. बर. आणि आज त्यांच्या 2017 साली या पुस्तक त्याचे धारा दिलं की 5-10 वर्ष आपण अमेरिकेला ठोकू म्हणून. अरे वा. तर हे बघितलं मी तसं ते बघितलं तर मला म्हणलं अरे मी त्या शिवबी सारख्या नामवंत संस्थे मी अध्यक्ष आहे, हा विषय तिथं गांभीर्य शिकवला जात नाही. आणि आपण कसं चायनाशी स्पर्धा करणार? आज चायना तुमच्याकडे शेकडो मैल तुमच्या पुढे आहे. हो. तर सर्व मी माझे ऑक्सफोर्डला जावकोनाचे मित्र आहेत, ते जगातले एक उत्तम तज्ज्ञांपैकी या विषयातले आहेत, ते माझे मित्र आहेत. मी माझी लंडनमध्ये काही कामं होतात, मी थोडं तिकीट काढलं जावकर जाऊन भेटलो, आपण मिळते त्यांची. आणि त्यांच्या आमच्या चर्चेत धारणात आले की त्यांना काही शिक्षण किंवा अकॅडमी ज्याला आपण म्हणतो त्याच्याऐवजी शेतीमध्ये रस आहे. अच्छा. शेतीबाई म्हटलं तर माझे कान टावकारले. म्हणजे तुम्ही काय केलंय या विषयामध्ये? त्यांना करता आलेलं नाही, कारण म्हणजे का नाही केलं? तर मला अशी संस्था पाहिजे की जिथे एक अनुभव आहे 5-50 वर्षाचा, माणसं उत्तम आहेत, संशोधन चालतं, इक्विपमेंट्स आहेत, आंतरराष्ट्रीय हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लेवल काम चालतं. तर मी हसलो. तुम्ही का हसताय? म्हणजे माझ्या गावात आहे. काय सांगता म्हणतो तुम्ही? बर. आणि मग मी फोन उचलला, नवरीनं फोन लावला आणि म्हणलं समजावून सांगा. आणि म्हणलं ही साईट आहे. दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे आले, म्हणलं की प्रतापराव तुम्ही फार पुढे आहात, याच्यामध्ये मला रस आहे. म्हणलं तुम्ही मुंबईला किंवा आहात का? ते मुंबईचे आहेत मूळचे. अच्छा. ते म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही येतो म्हणून 2 दिवस माझ्याकरता काढा. मग मी त्यांना बारामतीला घेऊन गेलो. त्यांनी सगळं ते पाहिलं आणि रात्री जेवताना म्हणलं की विनंती आहे. म्हणलं काय आपण जागतिक हे लेवलला AI साठी संशोधन करण्याकरता एक आपण अग्रीमेंट करू शकतो का? म्हणलं आनंदाने करू. ते कळल्यानंतर मायक्रोसॉफ्टला ते कळलं. मायक्रोसॉफ्टने त्यांची माणसं, टॉपची माणसं पाठवली. ते 2 दिवस राहिले आणि त्यांनी बघितलं. ते म्हणलं की हे आम्ही आमचं पहिलं मोठं सेंटर जगातलं वॉशिंग्टनमध्ये, कारण त्यांना पाणी आणि शेतीवरती भर द्यायचं आहे. अच्छा. ते हे आयतं मिळालं. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने अप्रूव्ह केलेलं आहे. आणि दुसरीकडे ते म्हणले की आम्हाला पण त्या ग्रुपमध्ये यायचं. बर. आणि मग त्यांनी जाहीर केलं की फार्म ऑफ द फ्युचर जगातलं पहिलं बारामती असेल. अरे वा. ते कळल्यानंतर बिलगेट फाउंडेशनचा जो स्टीव्ह कोलिस नावाचा माणूस आहे टॉप, त्याचा फोन आला मला की मला बघायचंय. तर म्हणलं ये म्हणलं. तर त्याला वेळ कमी होता. मी सर्व हेलिकॉप्टर भाड्यात घेतलं आणि त्याला घेऊन गेलो बारामतीला. आणि ते सगळं बघितलं. तर म्हणलं की पवारसाहेब म्हणले हे अशी संस्था भारतामध्ये आहे, ती सुद्धा बारामती आहे, माझा विश्वासच बसत नाही, आम्ही काय करू शकतो? मग मला अमेरिकेत या दोघांनी बोलवलं. तिथं आमच्या वाटाघाटी झाल्या आणि मी म्हणले की आमच्या शेतकऱ्याला पैसे देणं परवडत नाही. तुमचं जे CSR म्हणून जो प्रकार असतो, तुम्ही काम करता, तर त्याच्यामध्ये हे घरात मला पैसे मागू नका. हे फार भवितव्य घडवणारी संशोधन आहे. आपण एकत्र काम केलं तर म्हणजे जगातल्या बारामती ॲग्रिकल्चर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो शरद पवारने उभा केला. बरोबर. नंबर 2 ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सारखी संस्था, त्यांचे तज्ज्ञ, मायक्रोसॉफ्टचे 71 तज्ज्ञ. अच्छा. मी त्यांना तुमचे इस्रायलचे पण तज्ज्ञ मला ह्याच्यामध्ये पाहिजेत. डन म्हणले. आणि बिलगेट फाउंडेशनने ज्याला आपण म्हणतो की हाय रेझोल्युशन म्हणजे वरनं अगदी बारकाई ते बघतं असं. आपण जसं फोटो काढतो फोकसिंग करतो ना, तसं ते कॅमेरा तसं चित्र काढतं. म्हणजे हे त्याला आम्ही म्हणतो इमेज अल्गोरिझम. म्हणजे फोटो आणि हे गणित. अच्छा. ह्याचं मिश्रण करायचं आणि निर्णय घेते ते. आणि आमचे जे खालचे सेन्सर्स आहेत ते डेटा पाठवतात की ह्याला आता जरा ह्याचं पोट बिघडलंय, ह्याला आता भूक लागली आहे, ह्याला आता पाणी पाहिजे, डबक. मग ते सगळं त्याच्या ऍपवरती रोज येतं. शिवाय आणखी चांगली गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्याच्या हितानं तुम्ही जरा तुम्हाला हे मिलावट केलेलं बनावट खाद्य घातलं, फसवलं तुम्हाला, तर आमच्याकडे मेसेज येतो की याचा काही उपयोग होत नाहीये. अच्छा. म्हणजे भेसळ असेल तरी ते लगेच सांगतो. त्यामुळे तो विरोध धरू शकतो सर तुम्हाला फसवलं म्हणून. म्हणजे इथून पुढे भेसळ करणं शक्य नाही. अच्छा. हा शेतकऱ्यांचा फायदा आहे.
बरोबर. म्हणजे पिकांचं फक्त आपण शेतकरी जेव्हा शेतात फिरतो आपण फक्त पिकं वरून पाहतो की आपलं पीक चांगलं दिसतंय. हो. पण ही जी टेक्नॉलॉजी, हे जे मॉडेल आहे, हे जे AI सेन्सर आहे, ते जमिनीतून सुद्धा सांगतं आपल्याला की तुमच्या पिकाचं जमिनीत काय चालू आहे. आता हे माझी भाची आहे, तिने ऊस लावला, तिच्याकडे हे आपण बसवलेलं आहे. तिचा 86 टन ऊस आला जवळपास कॅल्क्युलेशन प्रमाणे. तर ती उड्या मारत होती. तर तिला अलर्ट गेला की तुझ्या ऊसाच्या मुळाशी कीड लागलेली आहे. तेवढी शक्यच नाही. तेवढं जाऊन बघितलं तर कीड लागलेली होती. त्यानंतर हे औषध मार, ऊस वाचला तिचा. हा. त्यानंतर अलर्ट जातो की 4 दिवसांनी पाऊस पडायची शक्यता आहे. पीक कुठलंही असो, ऊस असो, तर बाबा तुम्हाला हा रोग याची शक्यता आहे, तर हे औषध मारून ठेवा. बर. ज्यांनी केलं सगळ्यांचं पीक वाचलं. म्हणजे तो ऍडिशनल फायदा आहे. आम्हाला एक हे आला, मेसेज आला, म्हणजे कॅल्क्युलेशन प्रमाणे, सेटलेट प्रमाणे, की बाबा अरे हे पाऊस पडायची शक्यता आहे सोमवार संध्याकाळी 6 वाजता. तर आम्ही आपले जेवढे शेतकरी आहेत त्यांना अलर्ट दिला की तुमचं धान्य तुम्ही वाळवताय ते घरात येऊन ठेवा. बर. 4 दिवसांनी पाऊस पडला, सगळं धान्य वाचलं. अच्छा, म्हणजे हा सुद्धा देखील फायदा आहे त्याचा. फायदा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं याच्यामुळे इतकं भलं होणार आहे. 5-10 हजार रुपये काही नाही हो. फार एवढ्या मागे, कमी फार मागे. खर्चामध्ये एवढे फायदे आहे, तर मग हे टेक्नॉलॉजी आपण भारतभर आतापर्यंत का देणार पसरवली? ना. अच्छा. म्हणजे पहिली हे माझं प्राधान्य महाराष्ट्राला आहे, बर. सगळ्या पिकांना आहे. आता ऊस आम्ही काय घेतला, आता ऊसाचा इम्पॅक्ट फार मोठा दिसतो. पटकन लोकांच्या घरात येतं. बरोबर. मग इतर पिकांवर आम्हाला संशोधन करायचंय आणि आमची 100% खाते की आम्ही त्यात यशस्वी होऊ, जसं ऊसामध्ये झालं तसं. म्हणजे सर, इथून पुढचं हे जे टेक्नॉलॉजी आहे, ऊस उत्पादकांचा जो काही यायनं फायदा होतोय, तो हो. फायदा आमच्या सोयाबीन उत्पादकाचा हो. होतोय, आपल्या कापूस उत्पादकांचा, फळबागवाल्यांचा, सगळ्यांचा होत आत्महत्या असतो. कमी होतील. बर. आमचा उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 1,00,000 रुपये एकरी मिळाले पाहिजे. आणि माझं स्वप्न येते आणि माझी जवळपास 90% खात्री आहे की होणार आहे म्हणून. कुठले पीक घे. बर. म्हणजे थोडक्यात पंतप्रधानांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं, हे एक उत्तम माध्यम असू शकतं त्याचं. मेहरबानी करून मला पैसे द्या 25-40 कोटी, म्हणजे मी सगळ्या पिकांवरती संशोधन करू शकेन. कारण प्रत्येक संशोधनाला जसे मी इकडे 20 कोटी घातले, तसे प्रत्येक पिकाला आता समजा विदर्भात जायचं आहे तर खर्च आहे हो. मला एक वॉर रूम उभी करावं लागते, बरोबर. माणसं नेमावं लागतात, त्याचा पृथक्करण अभ्यास करावा लागतो. तर त्याला काही आपोआप घडणार आहे का ते? म्हणजे याच्या आतापर्यंत जो काही प्रोजेक्ट उभा राहिला हो. आपल्या ऊसाच्या यायचा, त्याच्यामध्ये सरकारने काही मदत केली नाही का? नाही अजून काय. त्यांची इच्छा आहे. मग हे खर्च तुम्ही स्वतः केला? हो, मी 20 कोटी घातली स्वतःचे. माझा 1 एकर ऊस नाहीये. अच्छा. आणि मायक्रोसॉफ्टने 250 कोटी खर्च केले की त्यांचे 71 शास्त्रज्ञ काम करत होते ना, त्याची बरं. कॉस्ट काढली ती 250. म्हणजे 300 कोटी आपण घातले त्याच्यामध्ये. बिलगेट फाउंडेशन एकराला लाखो पैसे घेतो, आम्हाला त्यांनी फुकट दिलाय तो. हो. मग हे सगळं प्लस माझा वेळ, माझी पैसे, ही गोष्ट वेगळीच. तर हे एवढं तुमच्या दाराची गंगा आणल्यानंतर तुम्ही म्हणलं की नाही माझ्या बाजी माझ्या घरामध्ये आणून टाका, हे बरोबर नाही. आता सर समजा एक अंदाज आपल्याला जर समजा इतर पिकांमध्ये देखील तंत्रज्ञान न्यायचंय, हो एआयचं मॉडेल न्यायचंय, हो. तर सरकारला जास्तीत जास्त किती खर्च करावा लागेल? आम्हाला 25-50 कोटी पाहिजे फक्त. फक्त 25-50 कोटी आता बघा ना तुम्ही, आज या ऊसाच्या उत्पादनामुळे आणि रिकव्हरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा किती फायदा होईल, देशाचा किती फायदा होईल. हे जर सगळीकडे जर केलं आपण, तर 40-50% जर उत्पादन वाढलं तर तुमची GDP वाढणार आहे, प्रांताची वाढणार आहे, भारत सरकारची पण वाढणार आहे. आणि हे आपल्याला सगळ्या देशात करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होणार, हो, जमीन चांगली राहते, खराब जमिनीचं होत नाही. आरोग्य सुद्धा चांगलं राहील. कारण काय होतं, जास्त पाणी देऊन जास्त खत घातलं की ते पोटात जातं. मग बरोबर. ते शिपेज ज्याला म्हणून त्यातनं ते विहिरीत जातं, ते तुम्ही पिताना आजारी पडतात. आज पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन आहे, हो. भाजीवाला जास्त औषधं मारणार. जुन्नरमध्ये झारखंड नावाचं गाव आहे, इंदापूर, तिथे जवळपास सगळे लोक कॅन्सरने आजारी आहेत. हा फायदा समाजाचा होईल, तो वेगळाच. हम्म. कारण विषमुक्त शेती असणार आहे. बरोबर. तुम्ही ऊस घ्या, नाही तर भाजीपाला घ्या, नाही तर फळं घ्या. त्याच्यामुळं निर्यातीला तुम्हाला वाव मिळणार आहे, हम्म. कारण ती विषमुक्त आहे. आता आपल्याकडे ते सर्टिफिकेट मिळत नाही, कारण तुम्ही औषध ढगभर मारता. बरोबर. त्यामुळे ते मार्केट तुम्हाला मिळेल. पण समजा त्यातून हे बटाटा किंवा हे आपलं टोमॅटो वगैरे उत्पन्न भरपूर वाढलं तर आपल्याकडे प्रोसेसिंग इंडस्ट्री, म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही निर्माण होऊ शकते. जशी वाईन आहे, द्राक्षापासून वाईन करतात,
किंवा आपण केचप आहे, हम्म. तशा इंडस्ट्रीज उभे राहतील. तरुण पोरांना एक तरुण पोर बाहेर जाणार नाही. नंबर 2, त्यांची लग्न होत नाही, ती लग्न व्हायला लागतील, सामाजिक प्रश्न आहे. नंबर 3, हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री संबंध भारतामध्ये उभी राहू उभं राहू शकेल शकते. आणि ते विषमुक्त असेल. नंबर 4, समाजाला उत्तम भाजीपाला फळं मिळतील, त्यांचा आजार पण कमी होईल. आणखी किती फायदे पाहिजे. आणि महत्वाचे शेतकऱ्याचा फायदा होतो, शेतकऱ्यांचा फायदा होतो आणि इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. म्हणजे हो. सरकारला जो इन्व्हेस्टमेंट पहिल्या वर्षी 10,000-12,000 रुपये एकराला आहे, नंतर 5,000 रुपये एकराला आहे. पुढचे 5-7 वर्ष तुम्ही फायदा घ्यायचा. म्हणजे सर आता काय झालं, आपल्या महाराष्ट्रामधले जे सगळ्यात जास्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत किंवा मका उत्पादक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे की उत्पादकता कमी आहे ब्राझील, अर्जेंटिना या देशांच्या तुलनेमध्ये, आणि दुसरीकडे खर्च जास्त वाढतोय. तर हे जे एआयचं मॉड्यूल आहे की जे तुम्हाला इत्थंभूत सांगतं की नेमका किती खर्च तुम्हाला करावा लागणार, किती काय द्यायचे, खत किती द्यायचे, तर हा पर्याय चांगला ठरू शकतो. कारण उसाने आपल्याला दाखवून दिलं की तुम्ही ब्राझीलला आणि चिलीला मागे टाकलं उत्पादकतेमध्ये. त्यांनी मुलं हे घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली की भारत हा आम्ही जगाच्या म्हणजे तंत्रज्ञानामध्ये सागर कारखाने त्यात आम्ही जगाच्या पुढे आहोत, पण भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पुढे आहे म्हणून. त्यांची ब्राझील मधले लोक बघायला आले, ब्राझील मधल्या लोकांनी सांगितलं, कारण तो सत्याग्रह भाषण केलं ते इलॉन मस्कने ऐकलं. एक तर सत्याग्रह बोलल्यामुळे तो त्याचा इम्पॅक्ट सगळीकडे झाला. आणि इलॉन मस्कने ट्विट केलं की बा हे ज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं वापरलं पाहिजे. त्याचे 100 कोटी फॉलोअर्स आहेत, त्यामुळे ते सगळं जगभर बातमी गेली. तर बारामती जगात सगळीकडे पाहिजे. आता सर जर समजा आपल्याला पुढचा टप्पा आता पार करायचा आहे, तर सरकारच्या पातळीवर आणि शेतकऱ्यांच्या पातळीवर ह्या तंत्रज्ञानाकडे नेमकं कसं पाहणं गरजेचं, काय करणं मला सरकारने द्यावं का कोणी इंडस्ट्रीज आहे त्यांच्याकडे CSR फंड्स असतात. आता उदाहरणार्थ मी म्हणणार नाही की त्यांनी मला दिले पाहिजे, मग अडाणी सारखा माणूस आहे, त्याचं CSR फंड 1000 कोटी आहे, मला 25 कोटी पाहिजे फक्त. बरोबर. एक 10 इंडस्ट्रीमध्ये एकत्र आले तर 25-50 कोटी होऊन जातात. सरकार निधी उत्तम आहे, कारण सरकारचं कर्तव्य आहे. तुम्ही मुलाखती घेते, तुम्ही काय म्हणजे 500 कोटीचा पास केलेला आहे, तुम्ही भाषण करतात, पण ते एखाद्या संस्थेला पैसे कसे द्यायचे हा त्यांच्या पुढे अडचण आहे. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला मर्यादा देतात वगैरे वगैरे. पण दुर्दैव असं आहे की मार्ग शोधणं तुमचं काम आहे. तुम्हाला दिसतो, तुम्ही हे आपले अजित पवार आणि कोकाटे साहेब येऊन बघून गेले, त्या म्हणले की अरे हे बदलत आपल्याला सगळं महाराष्ट्रात करायचं, तुम्हाला किती पैसे लागतील. म्हणलं साहेब आम्हाला 500 कोटी देतो म्हणले, 2 वर्ष बेगमे करतो म्हणजे सुटलो. पास केला होता, ठराव पास केला, मुलाखती दिल्या. पण हे सिस्टीम मध्ये की एखाद्या संस्थेला पैसे कसे द्यायचे, 500 कोटी ते 5 रुपये देऊ शकतो आतापर्यंत. इच्छा आहे त्यांची, अच्छा, पण देऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. मग मला वेळ लागेल. आणि आता जी ऑर्डर दिली त्यात मला 1.5 कोटीचा तोटा आहे, पण मी म्हणलं ठीक आहे, आणखी 1.5 कोटी घातली, मला परमिशन दिले पुष्कळ, मी घालीन 1.5 कोटी. पण नंतर जेव्हा हे दिसेल तसं बेटी कॉटन सारखं होईल ते. हे सगळीकडे आग लागेल आणि लोक माझ्या मागले, तेव्हा मी माझ्यातून वसूल करेन. पण मी मागतोय किती, माझा खर्च मागतोय फक्त, तोही शेतकरी द्यायला तयार नाही, सरकार द्यायला तयार नाही. सर आता या तंत्रज्ञानाचे एवढे फायदे आहेत की म्हणजे ते अगणित आहेत, जसं आपण आतापर्यंत सांगितलंय. तर या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना काय आवाहन कराल, कारण शेतकऱ्यांपुढच्या समस्या खूप जास्त आहेत आता सध्या. मी असं म्हणेन की बाबा रे, तुम्ही लग्नामध्ये याच्यामध्ये 1000 रुपये लाखो रुपये काढून उधळता, मला 10,000 रुपये द्यायला पहिल्या वर्षी, नंतर 5,000 रुपये. या अशीच एक 2-5 हजार शेतकरी एकत्र आले ग्रुपमध्ये, कारण मला कमीत कमी एका ठिकाणी 25 हेक्टर म्हणजे 65 एकरची जमीन लागते. आणि आम्ही जे सेन्सर बसवतो ते साधारणपणे 1 किलोमीटरच्या ह्याच्या रेडियसमध्ये उत्पन्न करते. त्यामुळे त्या एवढ्या भागामध्ये 60-65 एकर ऊस किंवा कुठले पीक असू शकतं आणि त्याचा फायदा होऊ शकेल. त्यावेळेचा प्रश्न असा शेतकऱ्याचा झाला की बाबा माझ्याकडे इथं ऊस आहे, मग तिथं द्राक्षाची बाग आहे, पलीकडे डाळिंब आहेत, तर आम्ही त्याच्यावरही संशोधन करू. आता आम्हाला त्याचं उत्तर सापडलेलं आहे, ते फक्त वापरायचे पिकानुसार. जसं म्हणलं किंवा मला ह्या रोगाचं निदान झाले, आता पेशंट आहे तसं मला ते औषध थोडंसं बदल करून द्यायचंय. पण माझ्याकडे हे आहे, फाउंडेशन आहे, म्हणजे तत्व मला सापडलेलं आहे, ते इतर पिकांकरता लावू.
आता आम्ही इतर पिकांचा प्रयोग केले सुद्धा थोडं लहान प्रमाणामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आता मोठ्या प्रमाणात जर उत्पादन बघायचं असेल तर त्याला पैसे लागतात, मला एक वॉर रूम उभी करावी लागते, माणसं घ्यावी लागतात. आता ह्याला हे काय फुकट आहे का? हे दाखवल्यानंतर जर सरकार किंवा इंडस्ट्री जर किंवा शेतकरी पुढे येत नसेल एवढे 5-25 कोटी द्यायला, मग एक टन थोडी द्या. एक 10,000-5,000 शेतकऱ्यांनी दिले, 10,000 रुपये 5,000 रुपये काढून दिले तर माझं काम सुरू होतं. बरोबर. आणि त्यांच्या हिताचं येते. आमचं स्वार्थ काय? बारामतीचा स्वार्थ काय? शरद पवारचा स्वार्थ काय? काही नाही. आज बारामतीमध्ये हा सगळा बदल झालाय तो जे ऍग्रीकल्चर ट्रस्ट म्हणून झालेला आहे. बारामती एक झोपडपट्टी, एक झोपडी नाहीये. आता हे सगळं दिसतंय लोकांना आणि भाषण करतात की आम्ही आमच्या गावाची बारामती करू. अरे बारामती म्हणजे काय तुम्हाला कळलंय का? शक्य आहे, 100% शक्य आहे. हे तुम्ही याला माझा अर्थ एक 5,000ची शेतकरी मदत कशाला सरकार? तुम्ही या ना एकत्र, साखर कारखाने काढले ना कोऑपरेटिव्ह फॅक्टऱ्या, बरोबर, शेतकरी एकत्र आले. आपल्याकडे सहकार चळवळ ही त्या विखे पाटील पासून उभी केलेली आपण. हे आपला अनुभव नाही असं नाही. एकत्र आले शेतकरी तर काय होते हे आपण पाहिलंय. तर इथेही या एकत्र. आणि हे जर मला संशोधनाला पैसे मिळाले तर मी सगळ्या पिकांवर मला म्हणलं की आज बातमी आहे सकाळमध्ये की 899 लोकांनी आत्महत्या गेल्या वर्षी केली. मी निम्म्या तरी कमी करेन. आणखी काय करायचं? हे सिद्ध झालेलं असं नाही किंवा हवेत मी बोलतोय म्हणून. त्याचे रिझल्ट दिसत आहेत सगळ्यांना. हो. विनंती सगळ्यांना अशी की शेतकरी तुम्ही असा नाही तर सरकारसोबत उद्योगधंदे असं त्यांनी मला 5-25 कोटी दिले, तितक्या मोठ्या प्रमाणात माझं काम लवकर होईल. तरी मला 2-5 वर्ष लागतील, एवढंच फरक आहे. शेतकऱ्यांचं नुकसान आहे, सरकारचं नुकसान आहे, समाजाचं नुकसान आहे. आता सरांनी आपल्याला आतापर्यंत एआयने जे ऊसामध्ये क्रांती घडवली आणि ही क्रांती इतर पिकांमध्ये देखील कशी शक्य आहे, सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढू शकतं, एआयचं जे तंत्रज्ञान आहे ते सगळ्यांच्या कशा फायद्याचं आहे याचे अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सर धन्यवाद. हो, सहकार्य करा तुमच्या भल्या करता. धन्यवाद. शेतकऱ्यांना माझी पुन्हा विनंती आहे की सहकार्य करा तुमच्या भल्या करता. सर धन्यवाद. एवढा महत्त्वाचा विषय आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगितलं त्याबद्दल.